ओके. सो मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या हेल्थला काय फॅक्टर्स अफेक्ट करत होते माझ्या बॅड हेल्थला त्याबद्दल बोललो होतो. बट ड्यू टू सम टेक्निकल इश्यूज ऑडिओ व्यवस्थित आलेला नाही आणि मला तेच कॉन्टेंट परत ह्या व्हिडिओमध्ये रिपीट करावं लागणार आहे. आणि काल वेळही झाला होता, सो आय वॉज लेफ्ट विथ नो ऑप्शन्स. बट या आज मी एक्सप्लेन करणार आहे की कोणत्या काय गोष्टी आहेत ज्या माझ्या बॅड हेल्थला आत्तापर्यंत कॉन्ट्रीब्यूट करत आलेल्या आहे. सो नंबर 1 इज लॅक ऑफ स्लीप. मी जेव्हा स्कूलच्या रुटीनमध्ये होतो, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तो पॉईंट मेन्शन करतो आहे. जेव्हा मी 10th नॉट 10th बट जेव्हा मी 8th होतो तेव्हा मी प्रॉपर रुटीनमध्ये असायचो स्लीप सायकलच्या. बट जेव्हा कोरोना आला तेव्हा मी एक्सपिरियन्स केलं फ्रीडम. जेव्हा 11th आला तेव्हा तर मी ॲक्च्युअली फ्रीडम एक्सपिरियन्स केलं. सो दिस रिझन्स कॉजेस मी टू गेट डिस्ट्रॅक्ट अँड ॲट द एंड मी माझ्या प्रॉपर स्लीपवरती जास्त फोकस करू शकलो नाही. आणि त्या कारणांमुळे माझे बऱ्याचसे काही हेल्थ पॅरामीटर्स आहेत, जसे की हाईट, जसे की स्किन, जसे की हेअर क्वालिटी, सर्व काही टोटली बॅड झालेले आहे. म्हणजे जे की आत्ताच्या लेवलला, आत्ताच्या एज लेवलला ज्या लेवलवरती अचीव होऊ शकत होते त्या लेवलवरती अचीव न होता अगदी खालीपर्यंत त्याचा प्रोग्रेस आहे. सो मी स्लीपला बऱ्यापैकी एक मेजर फॅक्टर कन्सिडर करेल जे की माझ्या हेल्थला बऱ्यापैकी बॅडली अफेक्ट करतं आहे आणि करत आलेले आहे इथून मागे. मी आधीपासून म्हणजे आय रिमेंबरिंग की 10th असावा कदाचित तो. 10thपासून तर आत्तापर्यंत हेच बॅक ऑफ द माइंड माझ्या स्लीपबद्दल आहे की माझी झोपच प्रॉपर होत नाही. आणि मी सांगतो असे काही वेळ किंवा अशा काही नाईट्स होता ज्यामध्ये मी हार्डली 2 hours स्लीप घेतलेली आहे. आणि ड्यू टू वॉचिंग यूट्यूब व्हिडिओज रँडम शीट ऑन इंटरनेट, दिस कॉज्ड मी टू गेट सो लेस स्लीप इन माय पीक टीनेज इयर्स. म्हणजे माझे जेव्हा टीनेजर पिरियड होता, ज्यावेळेस मला स्लीपची मोस्ट नेसेसिटी होती, त्यावेळेस मी स्लीपला कॉम्प्रमाइज केलं. आणि इव्हन इतक्या लेवलपर्यंत कॉम्प्रमाइज केलं की हे तरी सांगितलं मी तुम्हाला 2 तास. बट काही नाईट्स असा होता की मी ज्यावेळेस झोपलोच नाही, डायरेक्ट फुल 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 मोड ऑन ऑफ व्हिडिओ वॉचिंग. म्हणजे पूर्णपणे फगडप होती माझी पूर्ण स्लीप. म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. ज्या पोटेन्शियलला माझी हाईट आत्तापर्यंत पोचायला हवी होती ती डायरेक्ट स्टंट झालेली आहे. आणि माझी म्हणजे मी वडिलांची आणि मम्मीची हाईट बघितली तर ॲव्हरेज करून जी हाईट निघते त्या हाईटपर्यंत मी अजून पोचलेलोच नाही, किंवा मी त्या हाईटच्या इव्हन बऱ्याच वरती जाऊ शकत होतो. म्हणजे मी ना फार इतर लोकांना माझ्या ऑब्झर्व करतो आहे ज्यांचे आईवडिलांची हाईट फार कमी आहे, बट स्टील दे मॅनेज्ड देमसेल्व्स टू ग्रो अ लॉट. आणि त्यांचं मेजर रिझन होतं मी जे की ऑब्झर्व केलं ते स्लीपला कधी कॉम्प्रोमाइज करत नव्हते. बट वेअर आज मी जो की कायम स्लीपला कॉम्प्रोमाइजच करत आलेला आहे आणि अजूनही मला प्रॉपर स्लीप सायकल मेंटेन करायला फार डिफिकल्टी होते. सो या नंबर 1 रिझन इज स्लीप विच कॉज मी टू very bad consequences. So yeah, the number 1 was sleep, and the second reason which I will say is of diet. Yeah, diet. कारण डाएट म्हणजे असं नाही की 2-3 हे दाणे 2-3 ते दाणे. म्हणजे डाएट म्हटलं ना गाईज की लोकांच्या किंवा ऑडियन्सच्या माइंडमध्ये जनरली अशी इमेज येते की डाएट म्हणजे जे नाही का भरतीमध्ये मुले असतात, भरतीवाले ॲस्पायरंट, म्हणजे एक मूठ मुगाची, एक मूठ गहूची म्हणजे बाजरी वगैरे असं सर्व करून काजू बदाम, तो डाएट. नो, आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. मी डेली लाईफला मेंटेन करण्यासाठी जी काही तुमची न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट आहे त्या डाएटबद्दल बात करतो आहे. सो त्याच्यामध्ये प्रोटीन आलं. प्रोटीन इज द मोस्ट अंडररेटेड. म्हणजे इंडियामध्ये प्रोटीन डिफिशियन्सी इतकी आहे की ती वर्ल्ड लेवलला रँक करते. आणि त्यामुळेच बऱ्यापैकी आपण
इवन चायनाच्या देखील मागे पडलेलो आहे इन टर्म्स ऑफ ॲव्हरेज हाईट्स ऑफ मेन. सो प्रोटीन इज मस्ट. डाएट जर बोलतो आहे मी, तर मी मेनली प्रोटीनच हायलाईट करत जाणार आहे इथून पुढे. कारण आय नो इतर सर्व गोष्टी घेतो आपण, बट प्रोटीन इज वन थिंग जे आपण पूर्णपणे निग्लेक्ट करतो, आणि तेच आपली फार मोठी चूक आहे. सो या, मी लॅक करत होतो प्रोटीन घेण्यामध्ये. सो ॲट द एंड माझी कॅल्शियम पण म्हणू शकतो मी, कारण मी जर दूध जरी सेवन केलं असतं प्रॉपर, तरी माझी कॅल्शियम थ्रू जी बोनची हार्डनेस आहे, बोनची ग्रोथ आहे, ती बऱ्यापैकी झाली असते. बट ती झालेली नाही, कारण मी दूध घ्यायला टाळत होतो, अंडे खायला टाळत असं नाही की अंडे खायला टाळत होतो, अंडे वगैरे खायचो मी, बट जे काही डेली प्रोटीन रिक्वायरमेंटसाठी अंडे नेसेसरी आहे ते मी खात नव्हतो. मी खायचो, मी फक्त आठवड्यातनं एकदा 2-3 खाल्ले बस. आणि चिकन वगैरे मटन वगैरे पण खायचो. आमच्या घरी दर बुधवारी दर शनिवारी चिकन मटन असते, बट ते तेवढा 2 दिवसापुरतं असून उपयोग नाही. ते सर्व इक्वली डिवाईड होऊन गेलेल्या असल्यामुळे फॅमिली मेंबर्समध्ये जो काही इंडिव्हिज्युअली प्रोटीन नीड असते ती त्या मीलने कंप्लीट होत नाही. सो इवन दो मी ते कन्झ्युम करायचो, बट ते प्रॉपर क्वांटिटीमध्ये नसल्यामुळे, इनफ क्वांटिटीमध्ये नसल्यामुळे मला त्याचा बेनिफिट घेता आलेला नाही. आणि ॲट द एंड मी माझ्या हाईटला स्टंट करून बसलो. मी माझ्या हेअर क्वालिटी, स्किन क्वालिटी, बोन हार्डनेस, रिस्ट साईज, बऱ्याच गोष्टींना लिमिट करून ठेवलेलं आहे. सो या, दॅट वॉज फॉर पॉईंट नंबर 2. सो फॉर दिस व्हिडिओ मी 3 मेजर पॉईंट कंटिन्यू करत आहे. सो लास्ट थर्ड इज नॉट बिंग कन्सिस्टंट इनफ इन डुईंग एक्सरसाइजेस. सो एक्सरसाइजेसचं फॅड मला स्कूल एरामध्ये लागलं, जेव्हा मी माझ्यापेक्षा उंच मुले बघायचो आणि डिसाईड करायचो दिवाळी पिरियडमध्ये की यार डेली एक्सरसाइज करेल, डेली रनिंग करेल, पण मी या मुलाच्या हाईटला क्रॉस करतच राहील. बट गेस व्हॉट गाईज, ते जे मोमेंटम, ते जे मोटिवेशन आहे ते फक्त काही काळापुरतंच लिमिट राहायचं. आणि मी सर्टन लेवलवरती एक्सरसाइज करायचो, सर्टन लेवलवरती कन्सिस्टंट राहायचो एक्सरसाइजमध्ये, बट काही क्षुल्लक कारणांमुळे डिस्ट्रॅक्ट होऊन जायचो. आणि ॲट द एंड मी फक्त थोड्याच, ती स्पाईक असते ना, स्पाईक, इट्स लाईक स्पाईक, आणि सर्टन लेवल क्रॉस झाली की डिस्ट्रॅक्ट होऊन डायरेक्ट खाली. सो दॅट्स द रिझन बिहाइंड. रिझन काय, नॉट बिंग कन्सिस्टंट. सो एक्सरसाइजेस मी करत आलेलो आहे, असं नाही की मी पूर्णपणे निग्लेक्ट केलेलं आहे एक्झरसाइजेसला माझ्या लाईफमधनं. आय एम फ्लेक्झिबल इनफ, हे पण मी बऱ्यापैकी नोटीस केलेलं आहे माझ्या फिजिकमध्ये. बट त्याचा काही फायदाच नाही ना जर मी कन्सिस्टंट नाही आहे तर. कारण जर कन्सिस्टंट असतो ना, तर माझी ह्या लेवलला फिजिक बनलेली असती, ह्या लेवलला माझी हाईट ग्रोथमध्ये पण डिफरन्स बघितलेला असता मी आत्तापर्यंत. बट दिस ऑल हॅपन ड्यू टू लॅक ऑफ कन्सिस्टन्सी इन डुईंग एक्सरसाइजेस. सो मी असं म्हणेल की एक्सरसाइजेस करा. मी तुम्हाला सांगतो ना, मी प्रॉपर कॅलिस्थॅनिक्सचा जो रुटीन असतो ना तो पण फॉलो केलेला आहे, बट तो काही काळापुरताच करू शकत होतो, म्हणजे करू शकलो मी त्याला पूर्णपणे, किंवा लाँग टर्म वाईज मी कंटिन्यू करूच शकलो नाही. सो आणि तुम्हाला मागच्याच वर्षीचं उदाहरण सांगतो मी, की मी कसा डिस्ट्रॅक्ट झालो छोट्या क्षुल्लक कारणामुळे, एकदम बालिश रिझनमुळे. काय झालं, मागच्या वर्षी मी एकदम फॅड आलेलं माझ्या माइंडमध्ये की यार ड्रॉप इयर आहे, फिजिक पण बनली पाहिजे, मार्क्स पण हार्ड आले पाहिजे, एकदम मजाच मजा. आता दोन्ही पण आले नाही, ती गोष्ट वेगळी. बट मला असं सांगायचं आहे की जुलैपासून मी ऑगस्टपर्यंत, ऑगस्ट नाही जुलै, की या जुलै एक सर्टन मी मंथ नाही सांगू शकत, बट उन्हाळ्यापासून तर दिवाळीच्या पिरियडपर्यंत एकदम कन्सिस्टंटली माझा कॅलिस्थॅनिक्स रुटीन मेंटेन करत होतो. बट दिवाळीमध्ये काय आलं माझ्या माइंडमध्ये की यार त्या दिवाळी थोडंफार चिल आउट करूया, नाही का, सर्व मजा मारताय, आपण काय हे करतो आहे. सो त्यामुळे मी ती जी स्ट्रीक आहे ती तोडली, आणि ती जशी तुटलेली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत मी कॅलिस्थॅनिक्सचं तोंड पण बघितलेलं नाही. सो दिस वॉज द स्टोरी ऑफ माय नॉट बिंग कन्सिस्टंट अँड गेटिंग डिस्ट्रॅक्टेड बाय क्षुल्लक गोष्टी. सो या, दिस वॉज द 3 मेजर रिझन ज्याने माझ्या हेल्थला फार मोठ्या प्रमाणात कॉन्सिक्वेन्सेस भोगायला लावलेले आहे. आणि आय विल रिक्वेस्ट यू गाईज की तुम्ही प्लीज या गोष्टी करू नका इफ यू आर इन युअर पीक पिरियड ऑफ टीनेज.
सो या दॅट्स इट फॉर दी व्हिडिओ. हा व्हिडिओ मला परत बनवावा लागला आहे. मागच्या व्हिडिओचं रिपिटेशन म्हणून आज मी वेगळा व्हिडिओ बनवणार होतो ऑफ कॉन्फिडन्स. सो उद्या तुम्हाला कॉन्फिडन्सबद्दल बरंच माझे अनुभव आहे ते मी सांगणार आहे. सो फॉर दिस व्हिडिओ दॅट्स इट, and let's meet you guys in another video. Bye.